नमस्कार मंडळी. तर आज उठून अंघोळ करून वगैरे पारायण केलं. पारायणाला बसले होते. नंतर तयार होऊन आम्ही निघालो होतो फिरायला. फिरायला म्हणजे आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. त्यामुळे आम्ही कपिलतिकेश्वर मंदिर इथे गेलो होतो. मंदिर शंकराचं मंदिर आहे. मागे नदी वाहते. नंतर लाईनला लागलो होतो रांगेत. इथे चैतन्य बाबाजी महाराजांची समाधी आहे. नंतर मग आम्ही मंदिरात जाण्यासाठी रांग लावली होती. रांगेत असतानाच फोटो वगैरे काढत होतो. पुढेच हे नंदी महाराज आहेत. मोठी मूर्ती महाराजांची, नंदी महाराजांची. नंतर मग आत गेलो तर ही छान तांदळाची पिंड बनली आहे. अशा 4 सोमवारी 4 पिंड बनतात. आणि खाली महादेवांची पिंड आहे. मंदिराची बॅक साईड आहे ही दीपमाळ. नंतर दर्शन करून आम्ही निघालो होतो. तर रस्त्याने जाताना हे टॅटू पार्लर आहे रस्त्यावरचं. नंतर शाळेतल्या मुलांच्या दिंडी येत होत्या. एकामागे एक अशा बऱ्याचशा येत होत्या. दुकानं लागली होती. मिठाईची होती. परत बरीच कसली कॉस्मॅटिक वगैरे कपडे सगळे. पाळणे होते. हे गाड्यांचं दुकान आहे. पाळणे अजून लागत होते काही. नंतर माझ्या दुकानात आल्यानंतर मी माझ्या पार्लरमध्ये आल्याच्यानंतर समोरून पण दिंड्या जात होत्या. नंतर संध्याकाळी घरी आले मग. आणि मग घरी आल्याच्यानंतर परत ग्रंथ वाचला. मग स्वयंपाकाला लागले. आळूवड्या तळल्या, मेथीची भाजी बनवली. आळूवड्या आल्यावर बनवल्या होत्या. मग त्या थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्या. मग त्या 15-20 मिनिटांनी काढल्या आणि मग तळायला घेतल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांना खूप वेळ लागला. श्रावणी सोमवारमध्ये आमच्याकडे उपवास सोडायला आळूवडी, कारलं, मेथीची भाजी, चपाती, वरण भात असं सगळं बनवतात. आळूवडीही लागतेच आणि कारलंही लागतंच. सगळं मी बनवलं होतं. नंतर मग नैवेद्य भरून केळीच्या पानावर नैवेद्य भरला आणि देवाला दाखवला. ग्रंथाला पण दाखवला इकडे. आणि मग आम्ही जेवायला घेतलं. तर आमच्याकडे सोमवारचा उपवास केळीच्या पानावरच सोडतात. म्हणून आम्ही 4 पानांवर केले होते. बाय.